नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास कर्क राशीसाठी आहे. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, जीवनातल्या दोष, अडचणी, दुःखाबद्दल किंवा काही अडचणी असतील, समस्या असतील, त्या सगळ्या गोष्टींबद्दल जर काही प्रश्न असतील, पत्रिका बघून दोष तपासायचे असतील आणि त्यावर सेवा उपाय घेऊन सगळं काही व्यवस्थित करायचे असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर फक्त मेसेज करावा. आम्ही तुम्हाला पुढील प्रक्रिया सांगू. मित्रांनो, 2 मार्च 2026 सोमवारच्या दिवशी होळीचा पवित्र दिवस आहे आणि या दिवसापासून तुमच्या आयुष्यात काहीतरी खोलवर बदलायला सुरुवात होणार आहे. कर्क राशी म्हणजे चंद्राशी राशी असते. भावना, कुटुंब, घर, प्रेम आणि मनाची शांतता यांची ही राशी असते. आणि यंदाची होळी तुमच्या मनात दडलेले भाव, जुने विषय आणि नवी निर्णय सगळं वर आणणार आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. होळीच्या सुमारास चंद्र आणि गुरुची स्थिती तुमच्या भाग्यावर सकारात्मक परिणाम करत आहे. पण शनीचा हलका दबाव तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत बनवणार आहे. म्हणजे आता तुम्ही आधीपेक्षा जास्त परिपक्व निर्णय घेणार आहात. होळीपासून पुढील 45 दिवस तुमच्या आर्थिक स्थितीत बदल दिसेल. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. घराशी संबंधित खर्च वाढू शकतो. जमीन जुमल्याचा विषय पुढे जाऊ शकतो. बँक किंवा लोन संबंधित निर्णय होऊ शकतात. जर तुम्ही संयम ठेवलात तर आर्थिक स्थिरता तुम्हाला मिळेल. घाईत कोणतीही गुंतवणूक करू नका. कर्क राशीचे लोक मनापासून काम करतात, पण कधीकधी स्वतःला कमी समजतात. होळीपासून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. प्रमोशन, नवीन जबाबदारी, वरिष्ठांचा पाठिंबा, परदेशाशी संबंधित काम. पण ऑफिसमधील राजकारणापासून तुम्ही दूर राहावे. ही होळी तुमच्या भावनिक आयुष्यात मोठा बदल घडवेल. एखादा जुना गैरसमज मिटेल. घरात शांतता वाढेल. सिंगल लोकांसाठी नवं प्रेम सुरू होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जुन्या जखमा उगाळून काढू नका. काही लोक तुमचं भलं इच्छित नाहीत, म्हणून सगळ्यांशी मनमोकळं करू नका. होळीच्या आसपास जर तुम्हाला पाण्याशी संबंधित एखादा संकेत मिळाला, उदाहरणार्थ पाऊस, पाणी सांडणे, नदी, समुद्राशी संपर्क, तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात भावनिक शुद्धीकरण आता सुरू होणार आहे. जुनी वेदना संपणार आहे. छाती, पोट, भावनिक ताण, झोप या गोष्टींकडे तुम्ही विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मित्रांनो, 2 मार्च 2026 रोजी घरात गोड पदार्थ बनवा. आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. चंद्राला रात्री अर्घ्य द्या. होळीच्या अग्नीमध्ये तांदूळ टाका. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होतील. होळीपासून 60 दिवसाच्या आत तुम्हाला एक भावनिक निर्णय घ्यावा लागेल. तो घर, नाते किंवा करिअरशी संबंधित असेल. हा निर्णय तुमचं पुढचं 2 वर्ष ठरवेल की कसं जाणार आहे. कर्क राशीसाठी ही होळी म्हणजे हिलिंग आणि ग्रोथची सुरुवात असणार आहे. ज्यांनी खूप सहन केलं, ज्यांच्या डोळ्यात अश्रू होते, त्यांच्यासाठी आता शांतता येत आहे. पण लक्षात ठेवा, भावनांवर नियंत्रण ठेवा. मन मजबूत ठेवा. जर तुम्ही संयम ठेवला तर 2026चे हे वर्ष तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि आनंद घेऊन येईल. जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.